रोहित पवारांनी आता एक व्हिडिओ ट्विट केलाय 2 मिनिटापूर्वीच की VSR कंपनीचे मालक स्वतः चक्क झोपलेले आहेत. विमान मालकाचा मुलगा झोपलेला आहे. जय पवारांनी अटक करण्याची मागणी केली. रोहित पवारांच्या नंतर पहिल्यांदाच जय पवारांनी आता ही मागणी केलेली आहे त्यांच्या. उत्तम लोकांची जी भूमिका होती की रोहित पवारच एकटे ही लढाई करताय आणि स्वतः अजित पवारांचे पत्नी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची मुलं आहेत त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. जर जय पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर जे रोहित पवारांची मागणी VSR कंपनीवर आणि DGCAवरती FIR दाखल व्हायला हवी. मृत्यूबाबत पुन्हा आता शंका उच्चांकांना उधाण आलंय. जय पवारांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. तीच कंपनी VSR तिचे मालक मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे शंका उपस्थित केली आहे. हेच चालतंय का? त्यांनी जो काही व्हिडिओ ट्विट केलेला आहे किंवा दाखवलेला आहे तो नेमका त्या घटनेशी संबंधित आहे की नाही याची कल्पना मला पण नाही आणि त्यांनाही ते नसेल. परंतु कॉकपिटमध्ये विमान पायलटच्या जागेवर बसून झोपणं हे अत्यंत धोकादायक आहे. हे छोटे जे फ्लाईट असतात याचा रन किती असतो तर तास जास्तीत जास्त 1 तासाचा रन असतो. मग 1 तासाच्या रन मध्ये त्या प्रवासामध्ये जर झोपलेला असेल तर ते धोकादायक आहे हे मात्र निश्चित आहे. आणि अशा वेळेला ते मुख्य पायलटच्या जागेवर बसून झोपणं मला वाटतं हे कुणालाही मनाला पटणार नाही. म्हणून असं जर त्या कंपनीचा मालकच स्वतः करत असेल तर पायलटाचं काय धोरण असावं काय कळायला कल्पना नाही. म्हणून हे प्रकरण गंभीरतेने घेतलं पाहिजे. एक पवारांनी अशी मागणी केली की रोहितची यांना अटक करावी. तर अटक करावी काय करावी हे त्या सरकारने ठरवलं पाहिजे. परंतु पायलटच्या सीटवर झोपणं हे योग्य नाही एवढं मात्र निश्चित आहे. VSR कंपनीबद्दल जय पवार यांनी केलेलं ट्विट अतिशय गंभीर आहे. अशा पद्धतीची हलगर्जीपणा जर का VSR कंपनीकडनं केला जातोय तर या प्रकरणामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देखील गांभीर्यानं चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे. VSR कंपनीमध्ये अशा पद्धतीनं हलगर्जीपणा बेजबाबदारपणा केल्याचं ट्विट जय पवार यांनी केलंय आणि जय पवार यांनी ज्या पद्धतीनं चौकशी मागणी केली निश्चितपणे VSR कंपनीची पूर्णपणे चौकशी करून या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.